आज आपण चाललेलो आहोत मुंबईला। मुंबई या ठिकाणचं वसई पोलीस स्टेशन आहे आणि त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारं भुगाव हा बीच आहे। आता या बीचवरती काही दलदलीचा भाग आहे आणि त्या ठिकाणी काही झाडे झुडपी वगैरे आहेत। तर या चिखलामध्ये एक काळ्या रंगाची बॅग जी आहे ती पडलेली होती। पाठीमागच्या 5-6 दिवस झाले ती या ठिकाणी पडून होती, पण याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं। पण आता मात्र याच्यातनं प्रचंड दुर्गंधी यायला लागली होती आणि त्यामुळे तारीख होती 26 जुलै 2021। तर या दिवशी वसई पोलिसांना कळवण्यात आलं की या ठिकाणी काळी बॅग पडलेली आहे आणि त्याच्यातनं प्रचंड दुर्गंधी येते आहे। आणि त्यानंतर मग पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। त्यांनी ती बॅग जी आहे ती बाजूला काढली, तर आतमध्ये एका तरुणीचा मृतदेह होता। पण त्या तरुणीचं फक्त धड होतं, तिचं मुंडकं गायब होतं। आता ही तरुणी कोण होती, काय होती, हिची ओळख काय होती, ओळख काय पटेल का, अशा पद्धतीचा एकही पुरावा त्या ठिकाणी नव्हता। आता ही हत्या जी आहे ती 5-6 दिवसापूर्वी झालेली असावी असं वाटत होतं, कारण हा जो मृतदेह आहे तो मृतदेह सडायला लागलेला होता आणि कोणताही पुरावा या ठिकाणी बाकीचा सापडलेला नव्हता। म्हणजे कपड्यावरून काही पुरावा सापडला नाही, काळी बॅग जी होती त्याच्यावरूनही काही मार्ग सापडला नाही। आता पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने पंचनामा केलेला आहे, मृतदेह जो आहे त्याचे फोटो काढलेले आहेत। त्यानंतर जे जे काही पुरावे, म्हणजे ती बॅग असेल किंवा कपडे असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील, जे साहित्य असेल, तर त्या सगळ्या गोष्टींचे फोटो वगैरे काढण्यात आले होते। त्याचबरोबर ज्या गोष्टी जपून ठेवता येतील त्या गोष्टी जपून ठेवल्या आणि हे जी बॉडी आहे त्या बॉडीचं DNA सॅम्पल जे आहे ते घेतलेलं होतं। त्याचबरोबर या भागामध्ये अशा वर्णनाची कोण महिला गायब झालेली आहे का, तरुणी मिसिंग झालेली आहे का, याचाही तपास पोलिसांनी घ्यायला सुरुवात केली होती। यासाठी मुंबई परिसर, ठाणे परिसर, पालघर, महाराष्ट्र किंवा गुजरातच्या सीमा या सगळ्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली। मिसिंगची तक्रार आलेली आहे का, आणि ज्या मिसिंगच्या तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारींना या मृतदेहाशी म्हणजे तंतोतंत जुळतंय का हे पाहिलं, पण कोणतीही लीड मिळालेली नव्हती। हा मृतदेह कोणाचा होता, ही तरुणी कोण होती, तिची हत्या का झाली होती, तिचे मारेकरी कोण होते, हे सगळं रहस्य बनून राहिलेलं होतं। आता या गोष्टीला 1 महिना झाला होता, पोलीस तपास करत होते, पण काहीही याच्यामध्ये प्रोग्रेस होत नव्हती। 2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले, जवळजवळ 1 वर्ष झालं, तरीही कोणतीही लीड यामध्ये मिळालेली नव्हती, कोणतीही हालचाल नव्हती, पुरावा सापडलेला नव्हता। आता या घटनेला 13 महिन्याचा काळ लोटलेला आहे आणि 13 महिन्यांनी एक आशेचा किरण पोलिसांना दिसला होता। म्हणजे कर्नाटक या ठिकाणचं बेळगाव जे आहे तर त्या भागामध्ये राहणारे जाहूर मोकाशी नावाचे गृहस्थ आहेत। हे गृहस्थ 29 ऑगस्ट 2022 या दिवशी आचोळे पोलीस स्टेशन जे आहे तर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी तक्रार नोंदवली की त्यांची पुतणी सानिया शेख ही पाठीमागच्या वर्षभरापासून गायब झालेली आहे। आता ही सानिया शेख कोण होती, जाहूर मोकाशी कोण होते आणि त्यांनी आचोळे पोलिसांमध्ये ही तक्रार का दाखल केलेली होती, आणि सगळ्यात महत्त्वाचं, वर्षभरानं ही तक्रार का दाखल झाली होती, त्याच्या अगोदर ही तक्रार का करण्यात आली नव्हती। आता ही घटना कशी होती बघा, तर कर्नाटक या ठिकाणचं बेळगाव आहे आणि त्या भागामध्ये राहणारे हे मोकाशी कुटुंब आहे, मोकाशी परिवार आहे। आता या परिवारामध्ये जन्माला आलेली सानिया नावाची ही मुलगी आहे, पण दुर्दैवाने या सानियाच्या आईवडिलांचं निधन होतं आणि मग या मुलीचा, या सानियाचा सांभाळ तिचे मोठे चुलते आणि चुलती जी आहे ती करतात। त्यांनी हिला लहानाचं मोठं केलं, शिकवलं आणि तिला स्वतःच्या पायावरती उभं केलेलं आहे आणि आता ती लग्नाच्या वयात आली आणि यावेळेस मग तिचं लग्न ठरलं। त्या तरुणाचं नाव होतं आसिफ शेख। आता हा जो आसिफ आहे तो अंधेरी या ठिकाणचं लॉजिस्टिक कंपनी आहे, तर त्या कंपनीमध्ये नोकरीला होता, कामाला होता। मुलगा चांगल्या पदावरती काम करतो आहे, चांगला पगार मिळवतो आहे, परिवार चांगला आहे, घरदार चांगला आहे, सगळं चांगलं आहे असं यांना वाटलं। आणि त्यानंतर सानिया आणि आसिफ या दोघांचा विवाह झाला, लग्न झालं 2017 आता अत्यंत धामधुमीमध्ये मस्तपैकी लग्न झालेलं आहे। त्यानंतर ही जी सानिया आहे ती सानिया सासरी आली। सासर कोणतं होतं तिचं, तर नालासोपारा या ठिकाणचं रश्मी रिजन्सी या ठिकाणी यांचा 2 BHK फ्लॅट होता, 2 BHK अपार्टमेंट होती आणि तिथं हे राहत होते। आता या ठिकाणी हे पती पत्नीच होते असं नाही, तर त्यांच्याबरोबर यांच्या घरामध्ये आता पती आसिफ, त्याच्याबरोबर म्हणजे आसिफ शेख, त्याच्याबरोबर त्याची बायको सानिया शेख, त्याबरोबर या सानियाचा सासरा, त्याचं नाव आहे हनीफ शेख, त्याचबरोबर हिचा दीर यासिन शेख आणि सासू, अशा पद्धतीने हे सगळी मंडळी या 2 BHK फ्लॅटमध्ये राहत होते। आता या ठिकाणी सानियाचा संसार चालू झालेला होता।
आता इकडं तिच्या काकाला, काकूला, घरच्यांना, बाकीच्यांना, माहेरच्या लोकांना बरं वाटत होतं की मुलीचा आता संसार चालू झालेला आहे, लग्न झालेलं आहे, चांगल्या घरामध्ये मुलीला दिलेली आहे, तिचा संसार सुरळीत आणि सुखामध्ये चालू होता, अशा पद्धतीनं त्यांना वाटत होतं. आणि तसंच झालेलं होतं, कारण इकडं हिचं सुखानं संसार चालू झाला होता. कालांतराने यांना एक मुलगी झाली. त्या गोड मुलीचं नाव यांनी अमायरा असं ठेवलेलं होतं. दिवसामागून दिवस जात होते आणि आता वर्षामागून वर्ष गेली आणि ही अमायरा जी आहे ती 4-5 वर्षाची झालेली होती. आणि या काळामध्ये आसिफ आणि सानिया म्हणजे पती पत्नी, म्हणजे लग्नाला आता 5-6 वर्ष झालेली आहेत, मुलीला 4-5 वर्ष झालेली आहेत. आणि या काळामध्येच पती पत्नींच्या वादाला सुरुवात झालेली होती, भांडणाला सुरुवात झाली होती. अशा पद्धतीची माहिती सानियानं आपल्या काका काकूंना दिलेली होती. आणि मग ते काका काकू पण त्या सानियाला समजून सांगायचे की म्हणजे तू समजून घे, तू असं कर, तू तसं कर, वगैरे वगैरे अशा पद्धतीनं तिला समजावत होते. आणि 8 जुलै 2021 हा जो दिवस आहे, त्या दिवशी या सानियानं तिच्या माहेरच्या लोकांना फोन वगैरे केला होता आणि त्यांच्याबरोबर तिचं बोलणं झालेलं होतं. पण 8 जुलैनंतर मात्र तिच्या माहेरच्यांबरोबर तिचा संपर्क झालेला नाही. आणि काही दिवसांनी माहेरच्या लोकांनी पुन्हा हिला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण हिचा फोन बंद होता. आता घरच्यांना वाटलं काय अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, वगैरे वगैरे वगैरे, त्यामुळे त्यांनी हा विषय टाळला, नंतर करूया फोन वगैरे वगैरे असं ते झालं. आणि हळूहळू या गोष्टीला 1 महिना गेला, 2 महिने गेले, पण या सानियाबरोबर ती संपर्क होत नव्हता. 6 महिने गेले, सानियाबरोबर संपर्क होत नव्हता. यांनी तिच्या नवऱ्याला फोन लावायचा प्रयत्न केला, पण हा नवरा सांगायचा रॉंग नंबर आहे, रॉंग नंबर आहे. आणि जर समजा कधी चुकून 1-2 महिन्यांनी कधीतरी त्यानं फोन उचलला चुकून, तर मग तो नीट बोलत नव्हता, काहीतरी असं उडवाउडवीची उत्तरं देत होता. आणि सानिया जी आहे तिच्याबरोबर मात्र यांचं एका शब्दाने सुद्धा बोलणं झालेलं नव्हतं. आणि यामुळे त्या काका काकूंना चिंता वाटायला लागली होती. पण त्यांना त्या सानियाला भेटायला जाता येत नव्हतं, कारण तो जो काळ होता तो काळ कोरोनाचा होता. आणि बाहेर जर पडायचं म्हटलं, फिरायचं म्हटलं, तरी त्याच्यावरती मर्यादा होत्या. आणि या कारणाने मग ते काका काकू किंवा तिच्या माहेरची मंडळी जी आहेत ते सानियाला भेटू शकत नव्हते. पण ऑगस्ट 2022मध्ये हा जो मोकाशी परिवार आहे तो परिवार सानियाच्या घरी म्हणजे नालासोपारा या ठिकाणी आला. इथं आला तर त्यांनी बघितलं की या ठिकाणी मागच्या काही महिन्यापासून हे घर सानियाच्या घरच्यांनी ते विकलेलं आहे आणि ती मंडळी निघून गेलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी हा धक्का बसला की हे घर विकलं, ही गोष्टसुद्धा सानियाच्या माहेरच्या लोकांना कळलेली नव्हती, सांगितलेली नव्हती. आणि सानियाने सुद्धा यांना कळवलेलं नव्हतं. आता त्यामुळं मग त्यांनी पुन्हा सानियाला फोन लावण्याचा प्रयत्न केला, तिचा फोन बंद होता. जावयाला फोन केला, पण तो काय फोन उचलत नव्हता. आता काय करायचं. मग यांनी इतर नातेवाईक जे आहेत ते म्हणजे मग ते जावई, जावयाचा भाऊ, मामा, नाना, अण्णा, नाना, कुणी XYZ कोणी असेल तर अशा मंडळींना फोन लावायला सुरुवात केली. आता यावेळेस मग या सगळ्यातनं यांना अशी माहिती मिळाली की यांचा जो परिवार आहे नालासोपाऱ्यात राहणारा, तो पूर्ण परिवार हा मुंब्रा या ठिकाणी शिफ्ट झालेला आहे, मुंब्र्याला राहायला गेलेला आहे. आता मग यांनी त्या मुंब्र्याच्या घराचा पत्ता मिळवला. पत्ता मिळवल्यानंतर शोधत ही मंडळी त्या मुंब्र्याच्या घरी पोहोचली. आता या ठिकाणी त्यांचं चहापाणी वगैरे झालं, पण घरामध्ये सगळी मंडळी होती, अगदी ती लहान मुलगी जी आहे ती सुद्धा होती, पण सानिया मात्र दिसत नव्हती. आता यावेळेस मग या माहेरच्या लोकांनी त्या घरच्यांना विचारले की बाबा सानिया कुठं आहे, आणि पाठीमागच्या वर्षभरापासून आमचा तिच्याशी संपर्क झालेला नाही. त्यावेळेस मात्र या सानियाच्या नवऱ्यानं म्हणजे आसिफनं एक चिठ्ठी दाखवली. आता म्हणलं ही वाचा. आता त्या चिठ्ठीवरती लिहिलं होतं की मी माझ्या मर्जीनं माझ्या प्रियकराच्या बरोबर ती निघून जात आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, अशा आशयाची ही चिठ्ठी होती. आता हे वाचलं, माहेरच्या लोकांना काय करावं ते सुचना. आपली पोरगी जिचा सुखा संसार व्हावा, आनंदी संसार व्हावा असं आपल्याला वाटत होतं, ती पोरगी नवऱ्याला सोडून पळून गेलेली आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र ही मंडळी सुन्न झालेली आहे. पण यांच्या मनात एक विश्वास होता की आपली मुलगी अशी वागणारी नाही. आई बापाविना म्हणजे पोरकी झालेली ती पोरगी होती आणि त्या पोरीने अतिशय आपण चांगले संस्कार केलेले आहेत, अतिशय चांगली तिची वागणूक होती आणि ती अशी पळून जाऊ शकत नाहीत. आणि जर समजा तिने असं वागलंच, ते अशी वागूच शकत नाही, पण जर समजा ते असं वागलेच असते तर मात्र ह्या घरच्या लोकांनी आपल्याला अगोदरच का सांगितलं नाही, किंवा यांनी आपल्याला अगोदर संपर्क म्हणजे आपण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय तरी पण ह्या मंडळींनी आपल्याशी संपर्क साधलेला नाही. आणि आता जेव्हा आपण 13 महिन्यांनी भेटायला आलो, घरी आलो, ह्यांनी घर बदललं, हे बदललं, आणि आता आपण शोधत आल्यानंतर मग हे आपल्याला सांगतायत की ती पळून गेलेली आहे वगैरे वगैरे असं.
याचा अर्थ की हे मंडळी खोटं बोलतायत आणि आपल्या मुलीचा काहीतरी घात झालेला असावा, आणि जर समजा ती पळून गेली असती तर या मंडळींनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असती किंवा इतर काही गोष्टी केल्या असत्या, फोन उचलला असता, संपर्क साधला असता, गपचूप घर विकलं वगैरे, या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि यामुळे मग या लोकांच्या मनामध्ये शंका यायला लागली, ह्या लोकांचं वागणं संशयास्पद आहे, आणि त्यामुळे मग त्या मंडळींनी आपल्या मुलीचं काहीतरी घात झालेला आहे अशी शंका मनात घेऊन ही माहेरची मंडळी आहेत ती मंडळी आचोळे पोलिसांमध्ये दाखल झाली आणि त्यांनी तक्रार दाखल केली, आमची मुलगी पाठीमागच्या वर्षभरापासून म्हणजे 13 महिन्यापासून गायब झालेली आहे. आता ही बातमी म्हणजे ही तक्रार जी आहे ती त्या ठिकाणी आचोळे पोलिसांमध्ये दाखल झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही बातमी जी आहे ती वसई पोलिसांना कळली. 13 महिन्यापूर्वी आपल्यालासुद्धा एक बेवारस मृतदेह सापडलेला होता. कदाचित तो मृतदेह आणि ही तक्रार जी दाखल झाली यांची काहीतरी लिंक जुळू शकते, आणि त्यामुळे मग पोलिसांनी सानियाच्या माहेरच्या लोकांना सापडलेला जो 13 महिन्यापूर्वीचा मृतदेह होता त्या मृतदेहाचे फोटो दाखवले, पण याच्यामध्ये मुंडकं जे आहे ते गायब होतं. पण तरीही माहेरची जी मंडळी आहेत त्या मंडळींना असं वाटत होतं की हा मृतदेह जो आहे तो सानियाचाच असला पाहिजे, पण 100% खात्री देता येत नव्हती. पण एक महत्त्वाची घटना या ठिकाणी घडली होती, आणि ती म्हणजे या मृतदेहाला एक लीड मिळालेली होती. म्हणजे आता शक्यता तरी निर्माण झाली होती की बाबा हा मृतदेह तिचा असण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे मग पोलीस जे आहे त्यांनी आता अधिक तपासाला सुरुवात केली, आणि सानियाचं सासर जे आहे त्या सासरच्या घरी ही मंडळी पोहोचली. आता तिच्या घरच्या मंडळींबरोबर चौकशी सुरू झाली. त्यावेळेस मग ही मंडळी सांगण्याचा प्रयत्न करत होती की ती पळून गेलेली आहे वगैरे वगैरे वगैरे. मग पोलिसांनी त्यांना उलटेपालटे प्रश्न विचारले. या सगळ्यामधून एक गोष्ट जाणवली की ही माहेरची मंडळी जी आहेत ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत, आणि या सानियाचा जो मृतदेह आहे तो मृतदेह तिचाच आहे हे यांनी पूर्णपणे नाकारलेलं होतं. म्हणजे बघा, सासरची लोक जी आहेत ती नकार देतात की हा मृतदेह सानियाचा नाही, ती पळून गेलेली आहे, आणि माहेरची मंडळी जी म्हणतात की तिचा मृतदेह असण्याची शक्यता आहे. आता या सगळ्यामध्ये एक विषय असा होता की तो मृतदेह कोणाचा होता, कारण मुंडकं तर गायब झालेलं होतं. आता मग करायचं काय, तो मृतदेह नक्की कोणाचा आहे कसं ओळखायचं. त्यावेळेस मग पोलिसांनी त्यांचं एक आधुनिक अस्त्र बाहेर काढलेलं आहे, आणि ते होतं DNA. आता पोलिसांनी मग पती आणि मुलगी जी आहे त्यांचा DNA घेतला आणि तो सानियाच्या DNAशी जुळवला, आणि या ठिकाणी या सगळ्यांचा DNA जुळलेला होता, आणि या ठिकाणी कन्फर्म झालं की हा जो मृतदेह आहे तो मृतदेह सानियाचाच आहे. आता हे सिद्ध झाल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी पहिली लढाई जिंकलेली होती. 13 महिन्यानंतर या ठिकाणी ही पहिली लढाई तिला यश मिळालेलं होतं, लीड मिळालेलं होतं, आणि आता ही जी केस आहे ती एका योग्य ट्रॅकवरती आलेली होती. पण आता हे सिद्ध झालं की बाबा हीच आहे ती, आणि हिची हत्या झालेली आहे. पण हत्या कोणी केली होती आणि ती कशी केली होती हे कसं काय सिद्ध करणार. आता त्यावेळेस मग पोलिसांनी पती जो आहे त्या पतीला ताब्यात घेतलं, त्याची अगदी कसून घासून पुसून चौकशी करायला सुरुवात केली. आता त्यानं नाही 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 म्हणता म्हणता फिरून 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 दिशाभूल करून 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 शेवटी तो मान्य करा म्हणजे कबूल झाला. तो त्यानं सांगितलं की सानियाची त्यानं हत्या केलेली आहे. आता ही हत्या का झाली, कशी झाली, आता तो पती जो आहे त्यानं सांगायला सुरुवात केली की सानिया जी आहे तिचं वागणं बरोबर ते नव्हतं, तिचं कोणाबरोबर तरी अत्यंत जवळचे संबंध होते, आणि त्यामुळे पती आणि पत्नीमध्ये वाद होत होता, भांडणं होत होती. आणि 21 जुलै 2021 या दिवशी ईदचा दिवस होता, आणि त्या दिवशी घरातली सगळी मंडळी बहिणीकडे सणाला गेली होती, आणि त्यावेळेस घरामध्ये फक्त नवरा आणि बायको होती, आणि घरामध्ये पत्नीच्या चारित्र्यावरून वाद झाला. या वादामध्ये आसिफनं सानियाचा गळा आवळला आणि तिचा खून केला, आणि त्यानंतर तिचं मुंडकं कापून तिचं धड वेगळं केलं, आणि हे मुंडकं खानिवडे नावाचं खाडी जी आहे तर त्या खाडीमध्ये फेकून दिलं, आणि मृतदेह जो आहे तो चादरीमध्ये गुंडाळून भुईगावचं बीच आहे त्या बीचवरती नेला आणि तिथं त्यानं लपवला होता. नंतर त्यानं घर साफ केलं, आणि नंतर पाठीमाग म्हणजे 2-3 महिन्यानंतर हे जे घर आहे ते घर त्यांनी विकलं, आणि ही मंडळी मुंब्र्याला राहायला गेली. अशा पद्धतीनं आपल्या पत्नीची चारित्र्याच्या संशयावरून त्यानं हत्या केलेली आहे ही माहिती पोलिसांना त्यानं सांगितली. आता तो पीडित मिळाली, आरोपी जो आहे तो सापडला, घटनाक्रम जो होता ते कळालं, सगळं या ठिकाणी उघड झालेलं होतं. पण वसईच्या पोलिसांना मात्र वेगवेगळे प्रश्न त्यांच्यासमोर पडलेले होते. पहिली गोष्ट, या घरामध्ये हत्या करणं, त्यानंतर मुंडकं कापणं, त्यानंतर त्याची विल्हेवाट लावणं, या सगळ्या गोष्टी एका व्यक्तीला शक्य आहेत का.
दुसरी गोष्ट, त्या दलदलीमध्ये मृतदेह टाकणं हे एका व्यक्तीला शक्य आहे का? शिवाय महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे पत्र सानियानं लिहिलं असं यांनी दाखवलेलं होतं त्यावरचं हस्ताक्षर हे तिच्याच नवऱ्याचं होतं, पतीचं होतं. याचा अर्थ हा जो प्लॅन आहे तो पतीनंच केलेला आहे, त्यानं तिची हत्या केलेली आहे. पण ही हत्या करण्याच्या मागं अनैतिक संबंध हे कारण नव्हतं. पण ही मंडळी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत आणि याच्यामध्ये फक्त पतीचाच हात आहे असं नाही, तर घरातल्या सगळ्या मंडळींचा हात असला पाहिजे असं पोलिसांना वाटत होतं. आणि मग पोलिसांनी परागदी दीर असेल किंवा तो सासरा असेल या सगळ्यांची पुन्हा घासून पुसून कसून चौकशी सुरू केली आणि अत्यंत शॉकिंग अशा पद्धतीची घटना जी आहे ती समोर आलेली होती. धक्कादायक गोष्ट समोर आली होती आणि ती म्हणजे या हत्येमध्ये पतीच नाही, सर्व परिवार आणि त्यांचा जावईसुद्धा सामील झाला होता आणि जनावरांनाही लाज वाटेल अशा पद्धतीनं ही घटना घडलेली होती. आता हे घटना घडण्याचं मूळ कारण काय होतं, तर अशी माहिती समोर येते की आसिफची एक बहीण आहे आणि तिला काही मूलबाळ नाही आहे आणि यावेळेस या बहिणीला आसिफची मुलगी जी आहे ती दत्तक घ्यायची होती. आता ती दत्तक दिली जावी असं घरच्यांना सगळ्यांना वाटत होतं. पण या गोष्टीला सानिया म्हणजे त्या मुलीची आई जी आहे तिचा विरोध होता आणि यावरून यांच्या घरामध्ये वादंग निर्माण झालेले होते आणि आपल्या मुलीला मूलबाळ नाही आहे आणि सून मात्र ती मुलगी द्यायला तयार होत नाही याचा राग सासू सासऱ्यांना होता, पतीला होता आणि त्याच्या भावाला म्हणजे दिराला सुद्धा होता. आणि या सगळ्या परिवारांना ही गोष्ट मान्य नव्हती आणि ते त्या सानियाचा तिला समजावलं, तिचा छळ केला, तिला त्रास दिला, तरीही ती ऐकायला तयार होत नव्हती. आणि अखेर शेवटी या मंडळीने ठरवलं की हिला मारून टाकायची, हिला संपून टाकायची. आणि त्याप्रमाणे ईदच्या दिवशी या मंडळींनी घरामधली आजी आणि तिची नात आहे चिटुकली तर त्या दोघींनाही त्यांच्या आत्याकडे पाठवलं होतं. आणि त्यानंतर या घरामध्ये आता सानिया, तिचा नवरा आसिफ, सासरा आणि दीर ही मंडळी होती. आणि यावेळेस पत्नी आणि पती या दोघांचं नवरा बायकोचं भांडण झालेलं होतं. नवऱ्यानं मुद्दाम भांडण उकरून काढलं आणि तो भांडण करून मग त्यानं त्या बायकोला प्रचंड बेडरूममध्ये नेलं आणि मारहाण केली. मारहाण केल्यानंतर मग या सगळ्यांनी मिळून तिचे हातपाय बांधले आणि तिच्या तोंडामध्ये बोळा कोंबला आणि आता हे विचार करत होते की हिला कसं मारून टाकायचं. आता विचार करा, समोर ती तरुणी जी आहे किंवा सून जी आहे ती पडलेली आहे, हातपाय बांधलेले आहेत, तोंडात बोळा कोंबलेला आहे आणि आता तिला मारायचं कसं असा विचार यांचा चाललेला होता. मग या मंडळींनी घरातली दोरी जी आहे ती घेतली आणि तिचा गळा आवळायला सुरुवात केली. तिचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न करत होते पण तिचा काही जीव जात नव्हता. आणि यावेळेस मग करायचं काय, मग यांनी एका बादलीमध्ये पाणी ओतलं आणि त्या बादलीमध्ये त्या सानियाला उचललं आणि तिचं मुंडकं जे आहे ते बादलीमध्ये घातलं आणि 15-20 मिनटं यांनी तिला धरून ठेवलं. आणि या 15-20 मिनटामध्ये काही काळ ती तडफडली, हातापायांची हालचाल केली आणि त्यानंतर ती शांत झाली, कायमची शांत झाली आणि या ठिकाणी तिचा मृत्यू झाला. आता या मंडळींना पुरावा नष्ट करायचा होता, मग यासाठी त्यांनी तिचं मुंडकं कापून टाकायचं ठरवलं होतं. आता घरामध्ये बकरी कापायचा सुरा होता, तो सुरा आणला आणि पती आसिफ जो आहे त्यानं तो हातामध्ये घेतला आणि बायकोचं म्हणजे बाकीच्या मंडळींनी तिला पकडलं, सानियाला पकडलं आणि बकरा कापावा तशा पद्धतीनं या पतीनं तिच्या नरडीवरून सुरा फिरवायला सुरुवात केली, कापायला सुरुवात केली. पण स्वतःच्या बायकोला कापताना या आसिफचे हात जे आहेत ते थरथर कापायला लागले. आणि मग यावेळेस त्याच्या वडील जे आहेत त्या वडिलांनी मग तो चाकू घेतला आणि बाकीच्यांनी धरलं आणि सुनेचं मुंडकं जे आहे ते त्यांनी कापून काढलं आणि मग तिचं शिर आणि धड वेगळं केलं. आता या ठिकाणी हे दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी टाकायचं आणि पुरावा नष्ट करायचा असं यांनी ठरवलं होतं. पण इथंही ही मंडळी थांबलेली नाही आहेत. यांनी बघितलं की हे जर मुंडकं कोणी पाहिलं तर मात्र ओळख पटू शकते. आणि मग करायचं काय, मग या मंडळींनी घरामध्ये दाढी करायचं जे रेंजर असतं किंवा ते दाढी करायचं जे मशीन असतं तर ते मशीन घेतलं आणि त्या मशीननं सानियाच्या डोक्याचे जे केस होते ते सगळे केस काढले. एवढंच नाही तर सानियाच्या गालावरती एक तीळ होता तर तो तीळसुद्धा या मंडळींनी उपटून काढला की जेणेकरून कोणताही पुरावा राहायला नको. आणि मग या मंडळींनी बहिणीच्या नवऱ्याला म्हणजे युसुफ जो आहे त्याला बोलवलं आणि मग तो ओला वगैरे चालवायचा. मग तो ओला घेऊन आला आणि आल्यानंतर मग सानियाचं धड जे आहे ते एका काळ्या बॅगमध्ये वगैरे भरलेलं आहे, सुटकेसमध्ये भरलेलं आहे आणि ती बॅग जी आहे ती बॅग ही भुईगाव जे आहे त्या ठिकाणी टाकण्यात आलं. आणि ह्याचं मुंडकं जे आहे ते दुचाकीवरती घेऊन गेले आणि ते त्या समुद्रामध्ये टाकून दिलं. अशा पद्धतीनं या संपूर्ण परिवारानं या सानियाची अत्यंत निर्दयपणे हत्या केली होती आणि 13 महिन्यांनी या सगळ्या गोष्टीचा उलगडा झालेला होता. आता सध्या संशयित जे आहेत ते गजाआड आहेत, तुरुंगामध्ये आहेत आणि आता पुढची कायदेशीर कारवाई जी आहे ती चालू आहे आणि अजूनही हे मुंडकं जे आहे ते सापडलेलं नव्हतं.
आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कदाचित याचा तपास चाललेला असल्यामुळे कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? लक्षात घ्या, पाप करणं किंवा चुकीचं काम करणं याच्यासाठी कुणी जर त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचं पाप किंवा त्यांचं चुकीचं काम हाच सगळ्यात मोठा पुरावा ठरतो आणि तोच पुरावा समोर येतो आणि आज ना उद्या या गोष्टीची, या पापाची सजा यांना मिळते म्हणजे मिळतेच. त्यामुळे अशा गोष्टींपासून, म्हणजे स्वप्नातसुद्धा अशा गोष्टी करण्यापासून दूर राहा. दुसरी गोष्ट, जर कोणत्या घरामध्ये कुणाला कोणत्याही कारणानं जर त्रास होत असेल, छळ होत असेल तर अशा व्यक्तीनं ही माहिती आपल्या जवळच्या व्यक्तींना दिली पाहिजे आणि ह्या गोष्टी इग्नोर न करता त्याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या ठिकाणी आपल्याला धोका वाटतोय, ज्या ठिकाणी आपल्या जीवाला धोका वाटतोय अशा ठिकाणी सुद्धा राहणं टाळलं पाहिजे. आणि जर समजा ही लोकं ऐकत नसतील किंवा ही लोकं जर त्रास देत असतील तर स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे आणि स्वतः वेगळं झालं पाहिजे. कारण अशा पद्धतीच्या घटना घडण्यापेक्षा वेगळं झालेलं चांगलं. बरं, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.